सांसद संजय राउत ने चुनाव आयोग को भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड शाखा करार दिया। उन्होंने कहा कि मतदाता सूची में घोटाले हो रहे हैं और आयोग सच सुनने को तैयार नहीं। राउत ने भारतीय जनता पार्टी और उसके सहयोगी दलों पर भी चुनाव में घोटाले का आरोप लगाया। वहीं राज ठाकरे की भूमिका की तारीफ की, लेकिन फडणवीस पर तंज कसा। ये राजनीतिक बयानबाजी महाराष्ट्र की सियासत में नया तड़का लगाते नजर आ रही है। आइए जानते हैं क्या कुछ कहा है सांसद संजय राउत ने। काल निवडणूक आयोगाकडे 2 दिवस जी चर्चा झाली की निवडणूक मतदार याद्यांच्या संदर्भात जे घोळ आणि घोटाळे केलेले आहेत त्यावर चर्चा झाली। निवडणूक याद्यात जर गुन्हेगारी स्वरूपाच्या असतील, फ्रॉड असतील, सदोष असतील तर त्या निवडणुकीला अर्थ काय? एक मत जर महत्त्वाचं आहे लोकशाहीमध्ये आणि ते एक मतच जर चुकीच्या पद्धतीने जाणार असेल तर निवडणुकीला अर्थ काय? हा एक स्पष्ट भूमिका सर्व नेत्यांनी तिकडे मांडली आणि उदाहरणासह असं नाही की पुरावे दिले की कशा प्रकारे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे 2 बगलबच्चे पक्ष हे निवडणूक याद्यामध्ये 24 तास बसून घोटाळे करतात। त्यासाठी त्याने एक फॅक्टरी उघडलेली आहे। निवडणूक यंत्रणेमध्ये आणि निवडणूक याद्यांमध्ये घोटाळे करण्याची एक फॅक्टरी या लोकांनी उघडली आहे। लोकसभा, विधानसभा, आता स्थानिक स्वराज्य संस्था। राहुल गांधींसह आम्ही सगळे त्याच्यावरती आवाज उठवतोय, पण निवडणूक आयोग हा सत्य ऐकायला तयार नाही, सत्य पाहायला तयार नाही आणि आम्ही जे सांगतोय त्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाही। अशा वेळेला जर एक भूमिका असेल की आधी निवडणूक याद्या दुरुस्त करा, निर्दोष करा आणि मग निवडणुका घ्या, ह्यात काय चुकतं असं मला वाटत नाही। अशा निवडणुका म्हणजे फार्स आणि तमाशा ठरेल। नाही, पण राऊतसाहेब पुन्हा तोच प्रश्न, निवडणूक आयोगाकडून तुम्हाला काही समाधानकारक उत्तर येत नाही असं नेत्यांचंही म्हणणं। निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे। जसं ABVP त्यांची एक आहे, RSS आहे, इतर काही त्यांच्या संस्था आहेत, रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठान आहे, बरोबर आहे। त्याचप्रमाणे निवडणूक आयोग आहे। सध्या याआधी नव्हता, आमच्या राजवटीत असं नव्हतं। निवडणूक आयोग जर भारतीय जनता पक्षाने त्यात नेमलेली माणसं ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असतील तर त्यांच्याकडनं आम्ही कोणती अपेक्षा करणार? पण त्यांच्यासमोर सत्य मांडणं, कोणत्या प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाचं काम निवडणूक याद्यांच्या माध्यमातून सुरू आहे हे लोकांना दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे। नाही, पण मग तुमच्याकडे पुढचा मार्ग काय शिल्लक राहतो? आता काल हा प्रश्न आपण तिथे उपस्थित असलेल्या नेत्यांना विचारल्यावरती हा प्रश्न मला विचारणं योग्य नाही। काल निवडणूक आयोगाला भेटून आल्यावर जे नेते पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते तुम्ही त्यांनाही हा प्रश्न विचारलेला आहे आणि काल ह्या सर्व नेत्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे। आम्ही बोलत राहू, आम्ही दबाव जनतेचा आणत राहू की सदोष निवडणूक याद्या, मतदार याद्या आणि नंतर निवडणूक। जसं आमची घोषणा होती, पहिले मंदिर फिर सरकार, पहिले मंदिर फिर सरकार ही शिवसेनेची घोषणा होती आणि ती पूर्ण झाली। तसं आधी सदोष निवडणूक याद्या आणि मग निवडणुका ही आमची घोषणा आहे। नाही, पण राऊतसाहेब पहिले मंदिर फिर सरकार या घोषणेसाठी शिवसेना रस्त्यावरही उतरली, शिवसेनेचं सक्रिय आंदोलनात सहभागी होता। तर काही आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे का? रस्त्यावर काही संघर्ष करण्यात येणार आहे? याच्यावरती एक पक्ष निकाल नाही घेऊ शकत ना। काल आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातले जवळजवळ सर्व राजकीय पक्ष सत्ताधारी वगळता आम्ही त्यांनाही आमंत्रित केलं होतं, भाजपच्या नेत्यांना, पण त्या आले नाहीत कारण ते चोर आहेत आणि चोरांच्या सरदार हे चोरांचे सरदार आहेत आणि निवडणूक आयोगात चोर आहेत। त्याच्यामुळे कसं काय जाणार? चोर कसे भेटणार ते? आम्ही त्यांनाही आमंत्रित केलं। काल बहुतेक सर्व पक्ष एकत्र होते। हा निर्णय सामुदायिक पद्धतीने घ्यावा लागेल। नाही, पण यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की महाविकास आघाडी ही आता महाकन्फ्युज्ड आघाडी झालेली आहे, त्यांना कळत नाही की कोणाकडे जाऊन काय म्हणणं मांडायचं। त्यांनी आम्हाला सांगावं। हे सगळं शरद पवारांच्या लक्षात आलं, त्यामुळे ते काल या सगळ्या डेलिगेशन पासून दूर राहिले। बघा देवेंद्र फडणवीस
यांचे पणजोबा नाना फडणवीस, बरं का, ते सुद्धा असंच बोलायचे. तुम्ही जर पेशवा इथली काही कागदपत्र चाळलीत तर अशा प्रकारे गोंधळ निर्माण करणारे वक्तव्य नाना फडणवीस करत होते आणि त्याच्यामुळे पेशवाई बुडाली. जे 3.5 शहाणे होते त्यातले ते अर्धे शहाणे होते. फडणवीस त्याच्यापेक्षा कमी शहाणे मला दिसत आहेत. वकील आहेत ना फडणवीस, आणि तुम्ही वकील आहात आणि भाजपचे पुढारी आहात म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या शिष्टमंडळात आमंत्रित केलं होतं. तुमच्याकडे जे काय मुद्दे आहेत निवडणूक आयोगाकडे मांडण्यासाठी ते तुम्ही आमच्याबरोबर मांडायला हवे होते. आम्ही जे मुद्दे मांडले ते त्यांच्या काळजात घुसलेले आहेत की तुम्ही चोऱ्या करता, तुम्ही घोटाळे करता, तुम्ही बोगस मतदान नोंदणी करता आणि निवडणुका जिंकता. हा मुद्दा, यात कन्फ्युजनचा काय विषय आहे मिस्टर फडणवीस, मला सांगा जरा. यात गोंधळ काय आहे? निवडणूक यादीमध्ये घोटाळे आहेत हे पुरावे दाखवणं देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गोंधळलेला कन्फ्यूज मुख्यमंत्री या देशाच्या इतिहासात झाला नाही, हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. यांना कोणी वकील केलं आणि कधी वकिली केली यांनी मला काय कळायलाच मार्ग नाही. नरेंद्र मोदींच्या मेहरबानीनं झालेले या देशातले जे मुख्यमंत्री आहेत त्यातले ते आहे, कर्तृत्वावर नाही. जर कर्तृत्व असतं तर काल समस्त विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळासंदर्भात त्यांनी असं विधान केलं नसतं. निवडणूक आयोगाकडे यापूर्वी सत्तेवर नसताना भाजपचे लोक वारंवार जाऊन भिंतीवर डोकं आपटून आलेले आहेत. हे त्यांना माहीत नसेल तर सांगतो. अजित पवारांची वक्तव्य आधीची ऐका निवडणूक आयोगाविषयी. या माणसाकडे अर्धवट ज्ञान आहे. यांना फक्त यंत्रणेच्या नावावर बोगसगिरी आणि दादागिरी करणं आणि रेटून देणं याच्या पलीकडे यांना दुसरं काही जमत नाही. जब सारा विपक्ष एक हो जाए तब समझो राजा ईमानदार है, असं आचार्य चाणक्य यांचं वाक्य आशिष शेलारांनी ट्विट केलं. राजा चाणक्य है, राजा ईमानदार है. तो एक हुकुम शाह को निकालने के लिए सब लोग एक साथ आते हैं और वो क्या होता है आपने सब जगह पे देखा है. नेपाल में देखा है, नेपाल का राजा भी ईमानदार था, आपको मालूम है ना. उनको पूछो, हिंदुत्व का इतिहास पढ़ लीजिए, हिंदुत्व का इतिहास पढ़ लीजिए आपको मालूम नहीं है. सबसे बेईमान राजा अगर कोई होगा तो इस देश में, इस देश का राजा सबसे बेईमान है. इस महाराष्ट्र का राजा सबसे बेईमान है आज. तो इस बेईमानी के खिलाफ लोग लोकतंत्र में एकजुट होते हैं और कल आपने देखा है बेईमानी के खिलाफ यहाँ की पूरा विपक्ष एकजुट हुआ. इंदिरा गांधी के खिलाफ तो इंदिरा गांधी को ईमानदार मानना चाहिए. आप इमरजेंसी के खिलाफ इंदिरा जी के खिलाफ एकजुट हो गए ना, उसका मतलब है इंदिरा गांधी ईमानदार थी और बीजेपी के लोग और सब बेईमान थे. आप राजीव गांधी के खिलाफ एकजुट हुए, वीपी सिंह को अपना नेता बनाया, उसका मतलब है राजीव गांधी ईमानदार थे और आप सब लोग बेईमान थे. मिस्टर शेलार, हिस्ट्री पढ़ लीजिए.